द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, सो द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये आपल्याला बघायचं आहे पहिले प्रिएम्बल. ओके, दिस इज द प्रिएम्बल. आता प्रिएम्बल नंतर आपण प्रिएम्बल हा पार्ट आपला फर्स्ट आहे. सो दिस इज द फर्स्ट पार्ट आहे प्रिएम्बल, आणि एकच शब्द आहे हा प्रिएम्बल, एकच शब्द आहे, पूर्ण एक शब्द आहे. सो हा आपल्याला प्रिलिमिनरी मध्ये दिलेला आहे. त्यानंतर आपण ठीक आहे प्रिलिमिनरी प्रिएम्बल, याचा काहीही चॅप्टर नाही आहे. त्यानंतर पार्ट 1 मध्ये येतो आपण, द युनियन अँड इट्स टेरिटरी, पार्ट 1. ओके, जे कोणीही या ग्रुपमध्ये ॲडमिट होत आहेत त्यांना आता ॲडमिट होता येणार नाही. JMFCच्या ती बॅच आहे त्याच्यात ॲटोमॅटिकली ॲडमिट होता येतं. पार्ट फर्स्ट, दिस इज द पार्ट फर्स्ट, दिस इज द स्ट्रॅटेजी. आता आपण कशा स्ट्रॅटेजीनी जातोय मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवा, एक जरी चॅप्टरवर जरी मार्क आला ना तो मिस नाही झाला पाहिजे. पार्ट 1 मध्ये द युनियन अँड इट्स टेरिटरी दिली आहे, आणि युनियन टेरिटरी ही काय आहे आपली, भारत. बरोबर आहे, हा आपला भारत आहे. तर हा पार्ट भारत कसा आहे आपला, एक आहे पूर्ण भारत. सो हा भारत पार्ट 1 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर समोर येऊया, हे सगळे सोडून टाकायचे, हे आपण डीपली शिकणार आहोत, एकही यातला आर्टिकल मिस नाही होणार आहे. त्यानंतर पार्ट 2 मध्ये येऊया. असेच आम्ही CPCच्याही काही ऑर्डर लक्षात ठेवतोय, कारण काय होतं आमचे जे रेग्युलर JMFCचे विद्यार्थी आहेत त्यांना झालेले आहेत ते, कारण काय की पटकन काहीही कुठलं आठवलं पाहिजे, रिमाइंडर होणं वेळेवर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पार्ट 2 मध्ये येऊया. इथे 2 शब्द आहेत तुम्हाला, एक नाही 2. काय आहे, सिटीजन प्लस शिप. आलं लक्षात? सिटीजनशिप कुठल्या पार्ट मध्ये दिली आहे हे जरी तुम्हाला कोणी विचारलं, मे बी JMFCत क्वेश्चन नाही आला, येऊ द्या नाही येऊ द्या, उद्या इंटरव्ह्यू मध्ये असेल किंवा कुठल्याही प्रकारे हे जर विचारलं किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही सिटीजनशिप, 2 शब्द आहे, पार्ट 2 मध्ये सिटीजनशिपला मेन्शन केलेलं आहे. सिटीजनशिप मधले आर्टिकल आपण नंतर पाहूया. त्यानंतर येऊया पार्ट 3 मध्ये. पार्ट 3 1 2 3. ओके, काय आहे, फंडा प्लस मेंटल प्लस राईट. क्लिअर, फंडामेंटल राईट कुठे आहे, पार्ट 3 मध्ये. आता पुन्हा पूर्ण याला नाही जाऊ आपण, आत्ता सध्या 2 दिवसात काय पाहणार आहोत तिथपर्यंत जाऊ. पुन्हा असंच प्रेसिडेंटला कसं लक्षात ठेवायचं, गव्हर्नरला कसं लक्षात ठेवायचं, हे सुद्धा आपण असंच बघणार आहोत, ठीक आहे. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनवर जास्त विचार करण्याची अजिबातच गरज पडली नाही पाहिजे. त्यानंतर येऊया आपण पार्ट 4 मध्ये. पार्ट 4 मध्ये काय दिलं आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी, DPSP. क्लिअर, यापैकी एकही प्रश्न आला तर आता हे तुम्हाला पार्ट असायला पाहिजे की यस पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, पार्ट 3 आणि पार्ट 4 पण काय दिले. पार्ट 4च्या नंतर थोडा वेगळा भाग आहे, पार्ट 5 मधून येतो तो नंतर बघूया. पार्ट 5 मध्ये 5 लोकांची नावं दिली, हे सगळं बघणार आहोत आपण. पार्ट 5 मध्ये 5 लोकांची नाव दिली, कोण कोण आहे, प्राईम मिनिस्टर आहे, युनियन मिनिस्टर्स आहेत, ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर ते सगळे जे आहेत ते आपण हे पाहणार आहोत. ओके, 5 पर्सनची नावे दिली आहे, नेम ऑफ द 5 पर्सन म्हणून आपण पार्ट 5 मध्ये त्याला टाकतोय. हे अजून इथपर्यंत गेलो नाही आपण. आता इनिशियल स्टेजला आज उद्या आपण हे 4 पार्ट कॉन्स्टिट्यूशनचे कंप्लीट करणार आहोत, ठीक आहे. मी जरी तुम्हाला माइक्स ऑफ करा, ठीक आहे, माइक्स तुमचे ऑफ करा. जर तुम्हाला मला प्रश्न विचारायचे असतील तर ॲट दी एंड तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मध्येही विचारू शकता खूप महत्त्वाचं असेल तर, बट ॲट दी एंड सगळ्यांना मी देतच असते प्रश्न विचारांना वेळ, ठीक आहे. सो या प्रकारे आपल्याला कंटिन्यूली जायचं आहे, ठीक आहे. तर ही स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्हाला लक्षातही राहू शकतं की यस अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे. दिस इज द स्ट्रॅटेजी, हाऊ टू रिमेंबर द पार्ट, हाऊ टू रिमेंबर द आर्टिकल, हाऊ टू रिमेंबर द सेक्शन. स्लाइड मी चेंज करते आहे, जाऊया आता प्रिएम्बलवर. ओके, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द पीपल ऑफ द इंडिया, we the people of India having solemnly resolved to constitute India into the sovereign, socialist, secular, democratic republic. आपल्या JMFC प्रिलिम्स एक्झामिनेशन मध्ये भरपूर वेळा असा क्वेश्चन आलाय की लिंक वाईज यांना लावा म्हणून. कोणते कोणते वर्ड लिंक वाईज लावायचे, कुठले कुठले, सोवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक. आता इथे भरपूर वेळा दिलं जातं. एक पहिला ऑप्शन दिला जाईल सोवरिन, ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये लिहितीये, सेक्युलर, ठीक आहे की नाही, सोवरिन, सोशलिस्ट, त्यानंतर सेक्युलर, त्यानंतर डेमोक्रेटिक, त्यानंतर रिपब्लिक, ठीक आहे.
अशा प्रकारे 1 2 3 4 5 शब्द दिले. मग पुन्हा सेकंड ऑप्शन येईल, या रिपब्लिकला इकडे टाकण्यात येईल, या सोला इथे टाकण्यात येईल, या सेला इथे नाही, याला असे 4 ऑप्शन देतील आणि तुम्हाला लिंक वाईज करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. क्लिअर? तर आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करण्यासाठी नेहमी आठवलं पाहिजे की हे वर्ड जे आहेत यांचा काय एकदम लिंक आहे, यांची काय जी आहे ते समोर दिलेली आहे सेम. तर आपल्याला ही जी लिंक आहे सो सो से दे रे, ठीक आहे की नाही, सो से दे रे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 मार्काचा जर प्रश्न यातनं आला तर हा आपल्याला उत्तर बरोबर सोडवायचं. लक्षातच ठेवायचं सो से दे रे म्हणजेच काय, सोवरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, हे 5 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, ठीक आहे. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, फटाके पण फुटत आहेत आज, मी काही करू शकत नाही. ठीक आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिल्या पॅरामध्ये पहिली जी ओळ आहे वी द पीपल ऑफ इंडिया हे सुरू झाल्यानंतर तुम्हाला सोवरीन, सोशलिस्ट हे सगळं लक्षात राहिलंच पाहिजे 5 वर्ड. सो से दे रे. क्लिअर ऑल? क्लिअर होत आहे सगळ्यांना? त्यानंतर जाऊया आपण खालचे जे वर्ड आहे. प्रिएम्बलमधनं एकही मला प्रश्न आला तर मला तिथनं रिकामं येता कामा नये. जेवढेही विद्यार्थी येतात इथे, जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे मला बिलकुल म्हणायचं नाही टेस्ट सिरीजमध्ये किंवा क्वेश्चन येत नाही, बिलकुल माझ्याकडे हे आलंच नाही पाहिजे एखादी कंप्लेंट की मॅम आम्हाला कॉन्स्टिट्यूशनमधनं हे सोडवता आलं नाही. जर सोडवता आलं नाही तर एक तर तुमचं मग क्लासमध्ये लक्ष नाही किंवा तुम्ही त्याच्यावर रिव्हिजन केलं नाही, हा प्रश्न असू शकतो. ठीक आहे. द सेकंड थिंग इज जस्टिस. ठीक आहे, जस्टिस. जस्टिस हा याचा कॅपिटलमध्ये याला दिलाय, सॉरी मी स्मॉलमध्ये लिहिलंय. ओके, तर जस्टिस. ठीक आहे, जस्टिस. ठीक आहे. त्यानंतर लिबर्टी. ठीक आहे. त्यानंतर आहे इक्विलिटी. ठीक आहे. त्यानंतर आहे फ्रॅटर्निटी. आता मी तुम्हाला एक शब्द स्टार्टिंगला जस्टिस लिहिण्याच्या आधी बोलले, मी याला स्मॉलमध्ये लिहिलं आणि याला मग अरे सॉरी मी चुकले, काय हरकत होतं? स्पेलिंग तर चांगलं व्यवस्थित लिहिलं होतं की नाही मी जस्टिसचं, बरोबर होतं ना. मग स्मॉलमध्ये लिहिलं काय कॅपिटलमध्ये का? तर मी इथे चुकले नाही, मी ते मुद्दाम खोडलं आणि तुम्हाला लक्षात यायसाठी की जस्टिस हा इथे कॅपिटलमध्ये आपल्या प्रिएम्बलमध्येही दिला आहे आणि म्हणून म्हटलंय की जस्टिस कसा असावा. आपलं जे सरनेम असतं ना, तर सरनेम हे सगळ्या फॅमिलीला लागतं, आपल्या एकट्याला लागत नाही. म्हणजेच जस्टिस कसा असावा, लिबर्टी कशी असावी, इक्वॅलिटी कशाची मिळावी पीपलला आणि फ्रॅटर्निटी कशाची असावी. सो जस्टिस कशाचा असावा, तर जस्टिस असावा तुमचा सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, या तिन्ही बाबतीत तुम्हाला जस्टिस इंडियामध्ये भेटला पाहिजे. हे कोण प्रोव्हाइड करतं, तर दिस इज प्रोव्हाइडेड बाय अवर कॉन्स्टिट्यूशन. जस्टिस कसा असावा, आपण न्याय देतो, आपण न्याय देण्याचं काम करतो, आपण जज बनण्याची परीक्षा देतोय, बिकमिंग अ जज, ओके, किंवा आपण ॲज अन ॲडव्होकेट किंवा लॉचं शिक्षण घेतोय, तर आपल्याला जस्टिस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. न्याय आपण कामच त्याच्यावर करतो आहे आणि काम त्याच्यासाठी करतोय. तर जस्टिस हा सोशल द्यावा. सोशली सगळ्यांना जस्टिस मिळाला पाहिजे, खाण्यापिण्यापासून, राहण्यापासून, स्टेटसपासून, रेप्युटेशनपासून सगळ्यांना वोटिंगचा अधिकार मिळाला पाहिजे, सगळ्यांना मंदिरात जाण्याचा, सगळ्यांना सोशली, ओके, हवा पाणी सगळं स्वच्छ सगळ्यांना मिळालं पाहिजे. दिस इज द सोशल जस्टिस. इकॉनॉमिकल सुद्धा जस्टिस मिळाला पाहिजे. ठीक आहे की नाही. व्हॉट इज द इक्वॅलिटी, राईट टू इक्वॅलिटी काय की बॅलन्स करणे. तर हे सगळे राईट्स, जस्टिस, सोशल, इक्वल हे सगळे बॅलन्स करत आहेत तुम्हाला. मीन्स काय, इकॉनॉमिकल राईट्स, इकॉनॉमिकल जस्टिस कसा, लाईक ज्यांची परिस्थिती नाही आहे ते खालच्या रेषेखाली येतात, त्यांना राशन्स द्या, त्यांना काही अशा वस्तू प्रोव्हाइड करा की ती इक्वॅलिटी मेंटेन होईल स्टेट्समध्ये. तर इकॉनॉमिकल जस्टिस मिळाला पाहिजे. नुसताच सोशल जस्टिस मिळून काय फायदा, इकॉनॉमिकल पण मिळालं पाहिजे, हो की नाही. अवॉर्ड दिले खूप मोठ्या मोठ्यांना, भारतरत्न, आणि त्यांच्या घरी खायला काही नाही. दिस इज नॉट अ सोशल अँड दिस इज नॉट अ जस्टिस. म्हणजे तुम्ही सोशली तर जस्टिस केला पण इकॉनॉमिकली नाही केला, इथं तुम्ही फेल झाला. तर इकॉनॉमिकली ही जस्टिस करा. पॉलिटिकल जस्टिस, पॉलिटिकल सगळ्या गोष्टी, पॉलिटिकल राईट्स द्या, पॉलिटिकल टोटल द्या. राईट टू वोट किंवा राईट टू पॉलिटिकल. आपल्या इथेच उदाहरणं आहेत की गरीब व्यक्ती ही प्रधानमंत्री बनू शकतो, श्रीमंत व्यक्ती ही प्रधान घराण्याचे चालणार. हे सगळे पॉलिटिकल राईट्स सुद्धा तुम्हाला इथे जस्टिसमध्ये मोडतात. तर जस्टिसमध्ये काय मोडतात, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस आणि पॉलिटिकल जस्टिस, तिन्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लिबर्टी, स्वतंत्र द्या म्हणते प्रिएम्बल. कॉन्स्टिट्यूशन म्हणते प्रिएम्बल
जे आहे ते तुमचं कॉन्स्टिट्यूशन म्हणते की तुम्ही इथे काय करा, स्वतंत्र द्या. अरे पण कशाचं स्वतंत्र? तर बघूया. स्वतंत्र दॅट इज लिबर्टी ऑफ थॉट. तुमच्या विचार तुमचे मांडण्याचं इथे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. जसं मी तुम्हाला माझे क्लासेस मी इथे घेते तर माझे ओपिनियन्स काही मी तुमच्यासोबत मांडतीच आहे. माझे विचार काही तुमच्यासोबत मांडतीच आहे. तुम्ही भाषण करायला गेला तिथे तुमचे विचार मांडणारच. ओके, सोशल मीडिया आहे, कोणीही काही बोलू शकतं. ठीक आहे, तर तुमचे विचार, थॉट युअर एक्सप्रेशन, ओके, जे अभिव्यक्ती जे म्हणतो आपण एक्सप्रेशन, तुमचे एक्सप्रेशन्स जे काही आहे सगळे हे तुम्हाला इथे याचे विचारांची एक्सप्रेशनची तुम्हाला लिबर्टी मिळावी. बिलीफ, ठीक आहे की नाही, बिलीफ, व्हॉट इज मीन बाय बिलीफ? ओके, बिलीफ म्हणजे ही श्रद्धा. तुमची एखाद्या देवावर एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीवर श्रद्धा आहे तर ती तुम्हाला पाळता यावी, कोणी तुम्हाला अडवू नये. मी जर देवाला म्हणत असेल तर मला कॉन्स्टिट्यूशन किंवा कोणीही म्हणणार नाही की तुम्ही हे करू शकत नाही, किंवा मी एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला मानते. कोणीही काहीही करू शकतो. तुमचा बिलीफ आहे, तुमची श्रद्धा आहे. फेथ, विश्वास, ठीक आहे की नाही, लिबर्टी विश्वासांची असावी, ठीक आहे की नाही. लाईक आता इथे काय म्हणू शकतो, एखादा सिव्हिल मॅटर घ्या. विश्वास म्हणजे काय, फक्त देवावर घरच्यांवर विश्वास नाही. सर यांनी माझ्याकडनं पैसे उधार घेऊन गेले, आता पैसे दिले नाही, कुठे अग्रीमेंट? सर विश्वास खातीर दिले होते, ठीक आहे की नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींची लिबर्टी इथे तुम्हाला पाहिजे. अँड वर्शिप ऑल्सो, वर्शिप गॉड, कुठल्याही गॉडची वर्शिप करा तुम्ही, उपासना करा, फेथ करा, ह्या सगळ्या आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतोय, हे सगळी लिबर्टी तुम्हाला देतोय. थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. क्लिअर. त्यानंतर आहे इक्वेलिटी. व्हॉट इज इक्वॅलिटी? इक्वॅलिटी म्हणजे काय प्रोव्हाइड होणार तुम्हाला? इक्वॅलिटी असायला कशाची पाहिजे? इक्वॅलिटी बद्दल तर आपण खूप बोलतो, पण इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी. तुमच्या स्टेटसमध्ये इक्वॅलिटी असली पाहिजे. डेफिनेटली इन द स्टेटस, ऑफकोर्स. व्हॉट इज युअर स्टेटस इन द सोसायटी? माझं स्टेटस काय, तुमचं स्टेटस काहीही असू दे, स्टेटस मॅटर करणार नाही. एका डॉक्टर गरीब आहे म्हणून तुम्हाला मी नाही चेक करणार तुम्ही गरीब आहात, तुम्ही श्रीमंत आहात, असं स्टेटसवर तुम्हाला अनइक्वली फील करू शकत नाही. तुम्ही या धर्माच्या आहात, तुम्ही या जातीच्या आहात, कुठल्याही प्रकारे स्टेटसवर तुमची इक्वॅलिटी बनत नाही. इक्वॅलिटी ही स्टेटसची असलीच पाहिजे. तुम्ही कोणीही असा, काही असं, तुम्हाला राईट टू वोट आहे, ठीक आहे की नाही. तुम्ही जाऊन प्रधानमंत्री किंवा कोणालाही वोट करत आहात तर गरीबही जाईल, श्रीमंत जाईल, कुठल्या जाती धर्माचा व्यक्ती जाईल, ही आहे तुमची इक्वॅलिटी. सगळ्यांना सारखं समान स्टेटस इथे मिळालं पाहिजे इंडियामध्ये. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट इज गिव्हिंग द अपॉर्च्युनिटी. ओके, प्लस अपॉर्च्युनिटी, ठीक आहे. अपॉर्च्युनिटी, व्हॉट इज मीन बाय अपॉर्च्युनिटी? अपॉर्च्युनिटी द्या. इक्वॅलिटी तर द्याच, पण अपॉर्च्युनिटी द्या. अँड दिस इज द पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन ॲक्च्युली. जेव्हा आपण म्हणतो की रिझर्वेशन देत आहेत, यांना कमी मार्क्स असून त्यांना ते घेतलं आणि मला जास्त मार्क्स असून मला घेतलं नाही, वॉट एव्हर जे काय असेल ते, दिस इज द पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. विमेन्सला 33% आरक्षण आहे. चाइल्डसाठी काहीतरी स्पेशल लॉ बनवत आहे स्टेट, कास्ट वाईज स्पेशल लॉ बनवत आहे. दिस इज द पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन देऊन अपॉर्च्युनिटी द्या सगळ्यांना. कुठे? इकॉनॉमिकली, सोशली, पॉलिटिकली वर जाण्याची. सो सगळ्यांना अपॉर्च्युनिटी भेटलीच पाहिजे. दिस इज कॉल्ड इक्वॅलिटी. मला ही जजची एक्झाम देता येते, तुम्हालाही देता येते, बट आय एम नॉट इलिजिबल. जर मी 35 वर्षाच्या वर असेल तर अकॉर्डिंग टू द रूल्स मी नाही आहे इलिजिबल, तर मी इथे माझ्या अपॉर्च्युनिटीसाठी भांडू शकत नाही, बिकॉज दिस इज नॉट लिगल, दिस इज नॉट कम्स अंडर द रूल. बट जो कोणीही कॅलिबर आहे, जो कोणीही म्हणतोय की मला हे करायचं, तर त्याला ती अपॉर्च्युनिटी द्या. जॉबमध्ये, स्टेटसमध्ये, रेप्युटेशनमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये. क्लिअर. बाकीच्या डिस्क्रिमिनेशन म्हणू शकत नाही आपण त्याला, कुठल्याही प्रकारे यांना जास्त कमी मार्कावर घेतलं, मला कमी. दिस इज द पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. याला डिस्क्रिमिनेशन म्हणत नाही. ओके, बिकॉज आपल्याला काय मेंटेन करायचं सुरुवातीपासून, आपल्या इंडिया इंडिपेंडन्स झाले त्यापासून आर्टिकल 14 हा इक्वॅलिटीमध्ये ठेवायचा आहे. जसं खाली पारडं गेलं की त्याला इक्वॅलिटी, अपॉर्च्युनिटी, स्टेटस देऊन वरती आणायचं आपल्याला. हा जो स्टेटस आहे इक्वॅलिटीचा, हा स्टेबल आपल्याला ठेवायचा. दॅट्स वाय आपण वारंवार पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन देतो. वुमेनला रिझर्वेशन देऊन वुमेनला जॉबमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे, अशा प्रकारे. नाव इक्वॅलिटी झालं, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी अँड प्रमोट अमॉंग देम ऑल. आणि सगळ्यांना प्रमोट करा. कशाला? जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, या सगळ्यांना प्रमोट अमॉंग देम ऑल. सगळ्यांना प्रमोट करण्याचंही काम तुम्हाला इथे कॉन्स्टिट्यूशन सांगतंय. दिस इज द 3 वर्ड. नाव द मोस्ट फॅटर्निटी अस्युरिंग द. ओके, फॅटर्निटी मीन्स संघबंधुत्व मेंटेन करा, ठीक आहे की नाही. बंधुत्व, भाईचारा म्हणतो आपण याला, ठीक आहे की नाही. भाईचारा मेंटेन करा. सो फॅटर्निटी अस्युरिंग द डिग्निटी. फॅटर्निटी, भाईचारा तर मेंटेन कराच, पण विथ द डिग्निटी. एकमेकाची डिग्निटी पाळा.
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई भाईचारा मेंटेन करा, एकमेकाची डिग्निटी करा. तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा, मी तुमच्या धर्माचा आदर करेल. विमेन्सची डिग्निटी पाळा, चाइल्डची डिग्निटी पाळा. ओके, प्रतिष्ठा ज्याला म्हणतो आपण, ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड द युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. ऑफकोर्स अखंडत्व, प्रामाणिकपणा, युनिटी ही आपली संघ बंधुत्व, युनिटी, वसुदेव कुटुंबकम हे आपण इथनच घेतो. दॅट इज युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द इंडिया. हे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून, जस्टिस, लिबर्टी, इक्विटी, फ्रॅटर्निटी ह्या सगळ्या कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. डिग्निटी मेंटेन करायची आहे, युनिटी मेंटेन करायची आहे, इंटिग्रिटी ऑफ द नेशन मेंटेन करायची. युनिटी एक दिसली पाहिजे सगळ्या जगामध्ये इंडियाची. अँड दिस इज द प्रिएम्बल विच इज अडॉप्टेड बाय पीपल देमसेल्फ. हे काय आहे, डायरेक्टली लोकांना दिलेलं एक वचन आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये की आम्ही हे पाळू सगळ्या गोष्टी. ठीक आहे. देन इन आवर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली the 26th day of the November 1949 do hereby adopt, enact and give to ourselves this constitution. People gives their self this, ourselves their self means we are. दिस कॉन्स्टिट्यूशन पीपलसाठी अडॉप्ट केलेलं आहे. पहिला एक पॉइंट येतो. त्यानंतर दुसरा, दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज द डेट विच इज 26. ओके, वेट, मेसेज वाचते मी तुमचा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. 26 नोव्हेंबर ही डेट कधीच विसरायची नाही. 1949 ही डेट अशीच्या अशी तुम्हाला विचारू शकतात कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलची. ओके, सो दिस इज द प्रिएम्बल. यामध्ये तुम्हाला पहिल्यापासून जस्टिस, लिबर्टी, इक्विटी, से दे रे आणि ही डेट महत्वाची आहे, हे तुम्हाला वाचायचं आहे. ऑल क्लिअर. मग सोशलिस्ट कधी ऍड केला, सेक्युलर कधी ऍड केला, हे सगळं बघूया. ह्या अमेंडमेंटवर आपण एक लेक्चर घेणार आहोत, ते आपण प्रॉपरली बघूया. आत्तापासून तुम्हाला आठवणार नाही किंवा आत्तापासून घेऊन ते फायदाही नाही. ओके, काय मेसेज आहे. वर्ड सोशलिस्ट इज ॲडेड, येस ऑफकोर्स. ते आपण सोशलिस्ट, सेक्युलर सगळे मी तुम्हाला अमेंडमेंट्स प्रॉपर देणार. यावरच्या केस लॉज आहे बच्चन सिंग वर्सेस, ते कशा लक्षात ठेवायच्या. ठीक आहे की नाही. शंकर सज्जन होता, त्याला गोलाकार जटा होत्या, ह्या ट्रिक्स आहेत आपल्याकडे सगळ्या. म्हणजे काय, शंकरी प्रसाद, नंतर बच्चन सिंग, हे सगळ्या केस लॉज आहे. त्यामध्ये एक्झॅक्टली सुप्रीम कोर्टाचे सायटेशन काय हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. तर त्याच्यासाठी आपण पूर्ण कॉन्स्टिट्यूशन, अमेंडमेंट्स आणि केस लॉवर एक पर्टिक्युलर लेक्चर राहील आणि एक PDF तुम्हाला त्याची वेगळी मिळेल. तुम्हाला इथे लिहून ठेवायची काही गरज नाही. केस लॉज आणि अमेंडमेंट सगळी PDF मिळेल आणि त्यामधनं तुम्हाला फक्त मी शिकवेल की या केसमध्ये असं असं झालंय. तुम्हाला रेडीमेड मटेरियल मी ते देईल. ऑल क्लिअर अबाउट दी प्रिएम्बल. जायचं पुढे. नाऊ येऊया समोर. ठीक आहे, कळतंय ना प्रॉपरली. कळतंय सगळ्यांना प्रॉपरली, व्यवस्थित. येस, व्हॉट इज द स्ट्रॅटेजी कळलं एकदाच की स्ट्रॅटेजी असं जायचंय आपल्याला. ठीक आहे. येस, नाउ मूव्ह टू द नेक्स्ट पोर्शन, दॅट इज द भारत. ओके, माइक्स ऑफ करा. पार्ट 1 मध्ये आलोय आता आपण. पार्ट 1 दॅट इज द भारत. आपण मी डायरेक्ट पार्ट 1 ला भारतच म्हणत असते. ठीक आहे की नाही. तर बघूया पुढे काय आहे. नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन. ओके, नेम अँड टेरिटरी आर्टिकल 1. ओके, आर्टिकल 1, 2 अँड 3 विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, यातनं क्वेश्चन येईल ना तर तुम्हाला कळणार पण नाही की अरे बापरे इथनं क्वेश्चन आला आणि मला का नाही आला, सोप्पा होता, असं होईल ना. कारण आपण पुढे लक्ष देतो, स्टार्टिंगला लक्ष देत नाही. सो नेम ऑफ द टेरिटरी अँड युनियन. इथे काय म्हटलंय, नेम ऑफ द टेरिटरी. नेम कशाचं मी शॉर्टमध्ये लिहिते, त्यामुळे तुम्ही हे करून घेऊ नका की का नाही लिहिले, कारण आपल्याला लिहायला वेळ नाही तेवढा. ठीक आहे. टेरिटरी, युनियन. ओके, सो बघूया. इंडिया दॅट इज द भारत शेल बी युनियन ऑफ स्टेट. ओके, जसं की मी म्हणते भारत म्हणून आपण पार्ट 1 ला ओळखायचे. पार्ट 1 मध्ये भारत दिलाय आणि भारतमध्ये काय काय असणार आहे हे यांनी इन्क्लूड केलं. इंडिया दॅट इज भारत. इंडिया दॅट इज भारतचा मिनिंग असा होत नाही की इंडिया त्याचं नाव भारत आहे किंवा इंडिया हे भारत नाव एक नाही, इंडियालाच भारत म्हणायचं आहे. आता ते फार मोठी हिस्ट्री आहे, लाईक इंडस व्हॅली अँड ऑल दॅट. ओके, ते आपण इथे बघणार नाही आहोत. द स्टेट अँड टेरिटरीज देअरऑफ शॅल बी स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल. इंडियामध्ये काय मेन्शन आहे, तुमच्या भारतामध्ये आहे तरी काय. ठीक आहे की नाही. लाईक आपण एखादं घर असेल तर घरामध्ये 2 बेडरूम आहे, 1 BHK वॉटेवर असं इंट्रोडक्शन देतं. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द इंडिया. ओके, सो 2 मध्ये सांगितलं द स्टेट अँड टेरिटरीज. आमच्या इथे काय मिळणार तुम्हाला, स्टेट्स आहेत अँड टेरिटरीज. टेरिटरीज म्हणजेच काय. ओके, शॉर्टमध्ये लिहिते अगेन मी सांगते तुम्हाला. स्टेट अँड टेरिटरीज मिळणार आहे तुम्हाला. अँड टेरिटरीज ऑफ इंडिया शॅल कंप्राइज. ही टेरिटरी जी आहे, सॉरी, ठीक आहे,
टेरिटरीज. ही जी टेरिटरी आहे, ही टेरिटरी काय इन्क्लूड असणार आहे याच्यामध्ये, तर या टेरिटरीमध्ये इन्क्लूड असणार आहे तुमच्या टेरिटरीज ऑफ द स्टेट. पुन्हा सांगतात की ते यस स्टेट्स आहेत. बी मध्ये सांगता युनियन टेरिटरीज युटीज आहे. स्पेसिफाईड इन द फर्स्ट शेड्यूल, जे मागचे शेड्यूल्स आहेत. सच अ टेरिटरीज मे बी ॲक्वायर्ड, आणि आम्ही काही ॲक्वायर्ड केलेली पण आहे. आम्ही काही कमी नाही आहे इंडिया, ठीक आहे की नाही, आम्ही पण ॲक्वायर्ड केलेली आहे. महायुद्धात युद्धात आम्ही जमिनी ॲक्वायर्ड केलेल्या आहे असं इथे म्हणणं आहे यांचं. आता बघूया आपण समोर येऊया थोडंसं, ठीक आहे की नाही. वेट जस्ट 1 मिनिट. ओके, हे जे तुमचं आहे स्टेट युटी अँड टेरिटरी इन्क्लूड असणार आहे, ठीक आहे, तुमच्या इंडियाच्या टेरिटरीमध्ये. पण इंडियाची टेरिटरी म्हणजे काय, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. सो मी आता इथे एक मॅप काढते आहे. सो मी ट्राय करते की मला किती जमते बघूया, बट ठीक आहे की नाही. ओके ठीक आहे, सॉरी हां, बट ट्राय केलं मी. ओके, सो दिस इज द टेरिटरी ऑफ इंडिया. ही सगळी तुमची इंडियन टेरिटरी आहे, ठीक आहे की नाही. इंडियन टेरिटरीज, ऑल दिस इज इंडियन टेरिटरी. इथे साऊथ पोर्शन आहे, इथं आपलं बॉम्बे आहे, इथे आपलं महाराष्ट्र आहे, त्यानंतर मग दिल्ली, त्यानंतर मग इकडे सगळं बिहार अँड ऑल दॅट, अँड मग जम्मू अँड काश्मीर. ही जी आहे ती आमची इंडियाची टेरिटरी आहे. मग या इंडियाच्या टेरिटरीमध्ये हा जो नकाशा आहे हा तुमचा पूर्ण टेरिटरी आहे. आणि या इंडियाच्या टेरिटरीमध्ये काय स्टेट्स आहेत. महाराष्ट्र स्टेट आहे, गुजरात स्टेट आहे, ठीक आहे, हे सगळे स्टेट आहे. साऊथ आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे, वगैरे वगैरे, हे सगळे जम्मू अँड काश्मीर अँड ऑल दॅट सगळे आम्ही स्टेट आणि युटी. काही युनियन टेरिटरी आहेत, जसं दिल्ली आहे, जसं आता लडाख आहे, ठीक आहे की नाही. ह्या सगळ्या आमच्याकडे युनियन टेरिटरी आणि स्टेट्स आहेत. हे जे युनियन टेरिटरी अँड स्टेट आपल्याला एक मध्ये दिलेलं आहे आर्टिकल, दॅट इज आमच्या इथे युनियन अँड टेरिटरी आहेत. ओके, आता मग काही गोष्टी असतात जसं की IPCचे काही सेक्शन्स आहेत, आणि इथे सुद्धा इंडियन टेरिटरीमध्ये इथे इन्क्लूड काय होतं तुमच्याकडे, फक्त जमीनच का, खालची मातीची जी जमीन आहे, लँड आहे, तेवढीच का नाही. तर आमच्याकडे स्टेट आणि ही टेरिटरी तर सगळी इन्क्लूड होतच आहे, युटी तर आहे, पण ॲक्वायर्ड केलेली ही बाजूला ठेवूया थोडीशी, ठीक आहे की नाही. आणि आमच्याकडे जे 12 इथून 12 माइल्सपर्यंत इकडे जर समुद्र असेल ना, इकडे समुद्र असेल तर प्रत्येक देशाचं तेच असतं. आणि आपल्या भारतापासून बॉम्बेच्या कोस्टवरून आपण समोर गेलो तर 12 माइल्सपर्यंत समुद्रात ही आपल्या टेरिटरीचं ज्युरिस्डिक्शन असतं. इथून पुढे कोणीही इथपर्यंत क्राईम केला तर ते कुठे येणार, आपल्या भारतामध्ये क्राईम केला, आणि त्याला IPC किंवा जे काही आपले लॉ आहे ते लागू होणार आहे. त्यानंतर एअरवेजचे ज्युरिस्डिक्शन असतं, हे इंडियन पिनल कोडमध्ये शिकूया आपण. एअरवेजमध्ये आपल्या इथे रजिस्टर जर एखादा एअरवेज असेल, विमान असेल, त्यामध्ये कोणी क्राईम केला, किंवा आपल्या इथून गेलं जरी जाताना इथे स्टॉप झालं 1 तासासाठी 10 मिनिटासाठी विमान, इथे जरी कोणी ऑफेन्स केला तर आपल्या टेरिटरीमध्ये केला असं म्हटलं जाईल. आणि लँडवर केला कुठल्याही स्टेटमध्ये खाली तर तो आपलीच टेरिटरी इन्क्लुडेड आहे. दिस इज अ इंडिया. ओके, आणि इंडियन टेरिटरी. नाऊ आता आपण येऊया समोर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल, दॅट इज आर्टिकल 2, ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ ए न्यू स्टेट्स. इथे सरळ सरळ सांगताय की ॲडमिशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ ए न्यू स्टेट. सेक्शन 2 मध्ये सांगताय की आम्ही काही स्टेट ॲडमिटही करून घेतो आणि आम्ही काही स्टेटचं एस्टॅब्लिशमेंटही कोण सांगताय, कॉन्स्टिट्यूशन सांगत आहे. आणि अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन आत्ताच आपल्याकडे काय झालं, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 2 स्टेट, पहिले एक स्टेट होता ते त्याचे 2 भाग झालेले आहे. म्हणजेच काय, आम्ही एस्टॅब्लिश्ड केलं. आंध्र प्रदेशपासून काय केलं आम्ही, एक स्टेट वेगळा काढला, अँड दॅट इज तेलंगणा, दॅट इज एक वेगळा स्टेट आम्ही एस्टॅब्लिश केला. असे एस्टॅब्लिश केलेले स्टेटही आमच्या भारताच्याच टेरिटरीमध्ये येतात आणि आम्ही ॲडमिटही करून घेऊ शकतो. ॲडमिट कसं, जसं की नेपाळ छोटासा देश आपल्याकडे ॲडमिट केलेला गेलेला आहे, ठीक आहे की नाही सॉरी, ठीक आहे. सो अशा प्रकारे असे छोटे छोटे देश असेल काही इथे ॲक्वायर करतो. जसं की ही पोर्शन जो होता, जेव्हा इन्स्ट्रुमेशन ऑफ असेशन, आपण आता हिस्ट्रीमध्ये तेवढं नाही नेणार मी कारण तुम्हाला कामाचं नाही. जसं की हा पोर्शन होता, साऊथ पोर्शन होता पहिले, हा इंडियामध्ये यायला तयार नव्हता, तर पोलीस ॲक्शन घेऊन आपण यांना इंडियामध्ये आणलं. तर आम्ही काय केलेलं आहे, ॲडमिट करून घेतलं, आणि ही अशा प्रकारे आम्ही प्रत्येक भागातनं टेरिटरी ॲक्वायर्ड करून इंडियाला बनवलं आहे. सो आम्ही ॲक्वायर्ड केली, आम्ही जिंकली, ती ही टेरिटरी आमच्या इंडियामध्ये येतात. पण हे पॉवर कुणाला आहे, पॉवर सांगतं कॉन्स्टिट्यूशन, सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन तर सुप्रीम आहे सांगतं, पण करणार तर मनुष्यच ना. हे करणार कोण, ॲक्वायर्ड कोण करणार, एस्टॅब्लिश करणार कोण. तर हे ॲक्वायर्ड करणे, एस्टॅब्लिश करणे, हे ॲडमिट करून घेणे एका स्टेटला, स्टेटपासून स्टेटला युटी बनवणे, युटीला स्टेट बनवणे, दिस ऑल पॉवर विच इज गिवन टू द पार्लमेंट. हे पॉवर कुणाला दिलेले आहे, सगळे पार्लमेंटला दिलेले आहे. सो पार्लमेंटला हे पॉवर दिलेले आहे. त्यामुळे इथे म्हटलं आहे ॲडमिशन अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स,
दॅट इज न्यू स्टेट आम्ही ॲडमिट करतोय, न्यू स्टेट एस्टॅब्लिश करतोय. आर्टिकल 2 डील्स विथ द न्यू स्टेट. ओके, सो पार्लमेंट मे बाय लॉ ॲडमिट इन टू द युनियन ऑर एस्टॅब्लिश न्यू स्टेट ऑर सच अ टर्म्स ॲज कंडिशन्स ॲज मे बी थिंग्स फिट. सो डेफिनेटली इथे सरळ सांगताय की लॉच्या अकॉर्डिंग जा तुम्ही. कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं ते बघा, आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे दिलंय अकॉर्डिंग टू द लॉ तुम्ही ॲडमिट करा, एस्टॅब्लिशमेंट करा. आता ॲडमिट करणे, एस्टॅब्लिशमेंट करणे याच्यामध्ये लॉ खूप सारं दिलेलं आपल्याला, तुम्हालाही माहिती आहे काय सांगते लॉ. मग ते 2-3 मेजॉरिटी अँड ऑल दॅट तुम्हाला सगळं करावं लागणार आहे, आणि त्यानुसार तुम्ही अकॉर्डिंग टू द लॉ ॲडमिट आणि ॲक्वायर्ड ज्या काही स्टेट्स आहेत त्या करू शकतात. सो आर्टिकल 2 डील्स विथ द establish and admission of the new state, the power which is given to the parliament according to the constitution. कोण करतं? पार्लमेंट. जर प्रश्न आला तर पार्लमेंट करतं, लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल सुप्रीम कोर्ट, प्रधानमंत्री, प्रेसिडेंट. नाही, इथे कन्फ्यूज होतं तुम्हाला. आता मी बोलताय तरीही कन्फ्यूज होऊ शकतो. हो, इथे प्रेसिडेंट लिहिलं असतं यार आपण, पण नाही, इथे दिलाय पार्लमेंट, तर आपल्याला आन्सरमध्ये पार्लमेंट लिहायचंय. ठीक आहे. नाव 2 जो आहे ए काढून टाकला आहे. सो 3 मध्ये येऊया. 3 मध्ये काय म्हटलंय? फॉर्मेशन ऑफ ए न्यू स्टेट्स अँड अल्टरेशन ऑफ एरियाज, बाउंड्रीज ऑर नेम ऑफ द एक्झिस्टिंग स्टेट. ओके, फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट, इथे फॉर्म होत आहेत तुमचे न्यू स्टेट अँड अल्टरेशन ऑफ एरियाज अँड बाउंड्रीज ऑफ द नेम एक्झिस्टिंग स्टेट. पुन्हा सांगतात की ते पार्लमेंटला पॉवर आहे. पार्लमेंट खाली दिलं आहे, पार्लमेंट मे बाय लॉ. पार्लमेंट लॉ वापरून कुठल्या कायद्यानुसार करायचं, काय करायचं, स्टेट लिस्टमध्ये येतो का हा विषय, कॉन्क्युरंट लिस्टमध्ये येतो का, कुठे येतो, हे सगळं पार्लमेंट मे बाय लॉ करणार आहे. काय करणार पार्लमेंट बाय लॉ? अकॉर्डिंग टू द आर्टिकल 3 फॉर्म अ न्यू स्टेट, एखादा न्यू स्टेट एस्टॅब्लिश करू शकतो. स्टेट करू शकतं, कोण करू शकतं? पार्लमेंट. सेपरेशन ऑफ द टेरिटरी, एका स्टेटची सेपरेशन करून दुसरीकडे टाकू शकतं. आता भरपूर दिवस झाले आमच्या तिकडे, आमच्या भागामध्ये विदर्भ आणि मराठवाडा चाललंय की हे वेगवेगळे स्टेट्स करा, विदर्भ स्टेट करा, मराठवाडा करा, जसं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश केला आहे, पण अजून काही झालेलं नाही आहे. सो सेपरेशन ऑफ द टेरिटरी फ्रॉम एनी स्टेट ऑर फ्रॉम द युनायटिंग 2 ऑर मोर स्टेट, किंवा 2 स्टेटला एकत्रित आणा, एकच स्टेट बनवा त्यांचा, अशा प्रकारचे कामं. ऑर पार्ट ऑफ द स्टेट बाय युनायटिंग एनी टेरिटरी टू द पार्ट ऑफ स्टेट. ठीक आहे, यातला पार्ट काढून इकडे टाका, त्यातला तिकडे काढा, किंवा दोघांना वेगळे बनवा. हे न्यू स्टेटचं सगळं अल्टरेशन्स वगैरे सेपरेशन कुणाच्या हातात आहे? इथे पार्लमेंटच्या हातात आहे. बी मध्ये सांगितलं आहे पुन्हा, इन्क्रीज द एरिया ऑफ ए स्टेट. इन्क्रीज द एरिया. ऑफकोर्स इन्क्रीज करू शकता. एखादा महाराष्ट्र स्टेट आहे, सपोज गुजरात स्टेटमधून महाराष्ट्र स्टेटमध्ये भरपूर दिवस झाले वाद सुरू आहे की ही जमीन तुमची आहे, ही जमीन आमची आहे, तर गुजरात स्टेटमधला काही ॲक्वायर्ड एरिया करून महाराष्ट्र स्टेटला देऊ शकतो. ठीक आहे की नाही? दिस इज इन्क्रीजिंग एरिया. अशा प्रकारे इथे पार्लमेंट करू शकतं. डायमिनिश द एरिया ऑफ द स्टेट, काढून घेऊ शकतं. जसं महाराष्ट्राला एरिया जास्त मिळाला तर कोणातरी स्टेटचा गेलाच असेल डेफिनेटली. ओके, तेथे तुमचा एरिया जो आहे डायमिनिश पण होऊ शकतो. बाउंड्रीज, अल्टर द बाउंड्रीज ऑफ द स्टेट. ओके, सो अल्टर करू शकतो कोर्ट तुमचं इथे पार्लमेंट, अल्टर द बाउंड्रीज अल्टरही होऊ शकतात. ठीक आहे की नाही? त्यानंतर म्हटलं आहे अल्टर द नेम ऑफ द स्टेट. आता सध्या नाव बदलणं खूप तर सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे सगळे, जसं की संभाजीनगर. ठीक आहे, झालेलं आहे. सो अल्टर द नेम ऑफ एनी स्टेट. ठीक आहे की नाही? नेमही इथे अल्टर करू शकतं. ठीक आहे, नेम अल्टर करू शकतं. अशा प्रकारचे पूर्ण कामं हे पार्लमेंटच्या हातात आहे. आता बघू शकता तुम्ही, कधी कधी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगते. कधी कधी काय होतं, एखादा प्रोव्हिजन आपल्याला दिला असतो आणि त्याच्यामध्ये रेडीमेड ऑप्शन्स दिले असतात, ABCDE. आता तुम्हाला जर मी असा पेपर काढायला दिला आणि कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक तुमच्या समोर आलं, तुम्ही आहे DJ, तुम्ही काय कराल? हां, चला मला 4 ऑप्शन्स रेडीमेड आयते मिळत आहे. DJ साहेब सरळ सरळ छापून टाकेल नाही हे. त्यामुळे असे जे आयते मटेरियल मिळतात ना, ते नेहमी वाचायचे. का? कारण ते येण्याची जास्त शक्यता आहे. मेंटली पण थोडंसं आपण त्यांचं माइंड कॅप्चर पण केलं पाहिजे. ठीक आहे की नाही? कारण काय असतं, एखादं थोडंसं 1 सेकंद वेळ घेते मी तुमचा. काय असतं, कोणाकडेही आपण युद्ध करायला चाललो, ही एक परीक्षा आहे, युद्ध करायला चाललो ना, तर त्याच्याबद्दल थोडंसं विचारून घ्यायचं. लाईक एखादा तुमचा JMFCचा इंटरव्ह्यू आहे, जर तुम्हाला पहिल्या दिवशी कळलं की यस हे जस्टिस आहे, हे पॅनलचे हेड आहेत, MPSCचे हेड आहेत, चेअरमॅन आहेत, त्यांच्याबद्दल थोडं वाचून घ्या. म्हणजे काय, त्यांचं माइंड रिडिंग करू शकतो आपण इथे थोडं, की त्यांना जास्त कशात इंटरेस्ट आहे. ठीक आहे की नाही? त्यांनी कशा प्रकारचे जजमेंट दिलेले आहे, नुसतं कॉन्स्टिट्यूशनमध्येच खेळत राहतात का, क्रिमिनल मॅटर जास्त पाहिले आहेत का, JMFC पासून ते बनले आहेत का हायकोर्ट जस्टिस, की डायरेक्ट DJ बनलेले आहेत, की डायरेक्ट हायकोर्ट जस्टिस बनलेले आहेत. सो
ज्यांना आता युद्ध करायला जायचं आपल्याला JMFCच्या पेपरला, तर थोडंसं माइंड रिडिंग करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे तुम्हाला जायचं की येस, समोरच्या माणसाला जर रेडीमेड मटेरियल भेटलं तर तो खोदू खोदू विचारणार नाही. तर ही एक प्रश्न ओळखण्याची आधीच अनालिझेशन करण्याची ट्रिक असते की तुम्ही तुमची अनालिझेशन करू शकता. नाव इथे एक प्रोवायझो दिलेला आहे. प्रोवायझोमध्ये सांगितलं आहे प्रोव्हाइडेड दॅट नो बिल फॉर द पर्पज शॅल बी इंट्रोड्यूस इन आयदर हाऊस ऑफ द पार्लमेंट एक्सेप्ट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट अँड अनलेस the proposal contained in the bill affects the area boundaries names of the state. आता हे पूर्ण नाही वाचणार आपण, तर मी तुम्हाला इथे सांगते प्रोवायझोमध्ये काय दिलं. प्रोवायझोमध्ये सांगितलं की यस, प्रत्येक बिल हे इंट्रोड्यूस होणार आहे पार्लमेंटमध्ये, आणि पार्लमेंटमध्ये तर ते इंट्रोड्यूस होईलच ऑफकोर्स, त्याचा काही इश्यू नाही आहे. बट मोर ओव्हर जर स्टेटशी रिलेटेड असेल, ज्या स्टेटची रिलेटेड असेल, तर तिथेही प्रेसिडेंट इथे त्यांच्या त्या स्टेटच्या असेंटसाठी पाठवण्यात येणार आहे. जसं की सांगितलं की तेलंगणा एक स्टेट काढणार आहोत, आंध्र प्रदेशाला पहिले तुम्हाला असेंट पाठवावी लागते त्यांच्या लेजिस्लेटिव्हमध्ये. पण यूटीमध्ये काहीही चेंजेस करायचे असेल तर यूटीला काहीही पाठवायची गरज नाही. तुमची यूटीला युनियन टेरिटरीला असेंट घ्यायची गरज नाही. कारण की यूटी ही आहे जी पार्लमेंट म्हणजेच युनियनच्या अंडर काम करत असते, अंडरच काम असतं तिचं. त्यामुळे यूटीच्या बद्दल पार्लमेंट काहीही निर्णय घेऊ शकतं. सेक्शन 4 आपण सोडून देऊया. एक डॉक्टरने आहे सेक्शन 413 मधली, ती मी तुम्हाला नंतर सांगून टाकेल. ठीक आहे. जस्ट आपण फोकस करायचं की जिथनं क्वेश्चन येतात, कुठनं क्वेश्चन येतात, पण जिथनं क्वेश्चन येतात तिथे मात्र डीपली बघूया. कारण आपल्याला मग ते उगीच 1 मंथ कोर्सला मी बेअर ॲक्ट वाचून बाजूला सरकले हे होणार नाही. ठीक आहे. नाव सिटिझनशिपवर क्वेश्चन येण्याची अत्यंत कमी प्रमाणात, लाईक 99% तरी नाही आहे. तरीही आपण बघूया की ठीक आहे, काही हरकत नाही. ओके. चॅप्टर 2. ओके. चॅप्टर 2 मध्ये सिटिझनशिप, जसे 2 शब्द सांगितले मी तुम्हाला, सिटिझन अँड शिप. सेक्शन 5 सेक्शन नाही, आर्टिकल 5 मध्ये सांगितलंय सिटिझनशिप ॲट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. जेव्हा आपलं कमेन्स झालंय कॉन्स्टिट्यूशन तेव्हा आपल्याला सिटिझनशिप मिळणे. सिटिझनशिप तेव्हा कशी मिळली, तर तुम्हाला आर्टिकल 5 मधनं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिला, हु वॉज बॉर्न इन द टेरिटरी ऑफ इंडिया, ज्याचा जन्म बर्थ टेरिटरी ऑफ इंडियामध्ये झाला त्याला सिटिझनशिप मिळाली. बी मध्ये सांगितलं आहे आयदर हुज पॅरेंट्स, तुमचे पॅरेंट्स बॉर्न इन इंडिया असेल, बर्थ त्यांचा इथे झाला असेल, तर त्यांच्या मुलांना व त्यांना तर सिटिझनशिप होतीच, त्यांच्या मुलांना झाली, इथे देण्यात आली सिटिझनशिप. अँड ऑर्डिनरी डिसाइडेड फॉर द 5 years बिफोर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुमची सिटिझनशिप नाही, बर्थ नाही इथला, मे बी तुमचा बर्थ कुठलाही असेल. ठीक आहे. ब्रिटिशर्स होते तेव्हा, ऑल दॅट सगळे मिक्स होते. त्यामुळे इथे 5 year आधी आमचं कॉन्स्टिट्यूशन कमेन्समेंट होण्याच्या 5 वर्ष आधीपासून तुम्ही जर इथे राहत होता तर आम्ही तुम्हाला इथे सिटिझनशिप देऊ. असं सिटिझनशिप तेव्हा एक इमॅजिन करा की वाटणं सुरू होतं. कोणाला द्यायची सिटिझनशिप इंडियाची? अर्धे पाकिस्तानमध्ये गेले, ब्रिटिशर सोडून गेले, भारतातले भारतात राहिले. काही पाकिस्तानमधले म्हणतात की आम्हाला भारतात राहायचं. मग तुम्ही कमीत कमी 5 वर्ष इथे राहिलेले असावे, तुमचे पॅरेंट्स तरी इथे बॉर्न असावे, नाहीतर तुमचाच बर्थ इथे झालेला असावा, तो इंडियाचा सिटिझन. दिस इज अंडर दिस सेक्शन आर्टिकल 5. नाउ 6, राइट्स ऑफ द सिटिझनशिप ऑफ ए सर्टन पर्सन हु हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान. आता या 3 मध्ये बसत नाही आहे तुम्ही डायरेक्टली जेव्हा पार्टिशन झालं आपलं तेव्हा मायग्रेट होऊन आलेले आहेत. कुठून मायग्रेट होऊन आलेला आहात? पाकिस्तानमधनं इंडियामध्ये. मग आता यांना काय करायचं? यांची पाकिस्तानमध्ये राहण्याची इच्छा नाही, यांना कुठे यायचं? इंडियामध्ये. मग आता हे नाही बघणार आपण कोणाची पाकिस्तान कोणाची इंडियामध्ये राहायची इच्छा होती. आपण फक्त इतकं बघणार आहोत की इंडियामध्ये सिटिझनशिप वाटणं सुरू आहे, तिथे कोण कोण आलं. तर तिथे काही लोक आले जे पाकिस्तानमधून मायग्रेट होऊन इकडे आलेले आहेत. मग त्यांना सांगण्यात आलं की यस, एक तर मग ह्या तुमच्या गोष्टी आहेत का? तुमच्याकडे नाही सर, आम्ही मायग्रेट होऊन आलेलो आहे. मग ठीक आहे, ही ऑर आयदर हिज पॅरेंट्स वगैरे कोणी नाही आहे अँड ग्रँड पॅरेंट बोर्न असेल वगैरे अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, तर त्यांना ती सिटिझनशिप भेटली. पण त्यांना सांगण्यात आलं की 19 जुलै, ठीक आहे, आता हे डेट्स वगैरे तुम्हाला विचारत नाही, 1948च्या आधी तुम्ही इथे आलात तर तुम्हाला मायग्रेटेड जरी असाल तुम्ही तर आम्ही तुम्हाला सिटिझनशिप देऊ. हे एक प्रोव्हिजन इथे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे प्रोवायझो वगैरे दिलेले आहे. यावर डीप लेक्चर जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आय थिंक आहे माझं कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये, तर ऐकू शकता. पण हे विचारणार नाही तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर 7 मध्ये राईट्स ऑफ ए सिटिझनशिप ऑफ ए सर्टन मायग्रेट टू पाकिस्तान. सेम, इकडनं तिकडे गेलेले आहे, मायग्रेट टू द पाकिस्तान. तर अशाही लोकांना इथे सिटिझनमध्ये एक डेट देण्यात आली होती की या डेटच्या आधी तुम्ही रजिस्ट्रेशन करा म्हणून. आता समोरचं आर्टिकल आहे, हे 2 सोडले तर 5 आर्टिकल करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आत्ताच नोट डाऊन करून घ्यायचे की आपल्याला
रिव्हिजनच्या वेळेस आर्टिकल कुठले वाचायचे सिटिझनशिप मधले? आर्टिकल 5 वाचायचं आहे, सरळ आर्टिकल 8 वर यायचं आहे तुम्हाला. आणि आर्टिकल 8 मध्ये हा NRI शी डील करतो. NRI ओके. जर राईट्स ऑफ ए सिटिझन ऑफ ए सर्टन पर्सन ऑफ इंडिया ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड इंडिया, ओरिजिन तर इंडियामधलं आहे, तुमच्या फादर पॅरेंट्स सगळे इथे आहेत, पण तुम्ही तिकडे आहात, तर तुम्हाला कधीही इथली सिटिझन मिळू शकते, पण तुम्हाला पहिले तिथली सोडून टाकावं लागेल. ड्युअल सिटिझनशिप इंडियामध्ये नाही, इंडियामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे, ती सोडा, इथं या, आपल्या अँबॅसीजकडे जा, जे कोणीही ते अकॉर्डिंग टू द लॉ तुम्हाला पार्लमेंट सिटिझनशिप देत आहे त्या प्रोसिजरने तुम्ही NRI ते सिटिझनशिप मिळू शकता. क्लिअर? बट ड्युअल नाही आहे, सिंगल सिटिझनशिप इंडियाकडे आहे. जर भारताची सिटिझनशिप तुम्हाला पाहिजे असेल तर दुसऱ्या कुठल्याही देशाची तुम्हाला सिटिझनशिप मिळणार नाही. US मध्ये राहता येणार आहे ती सोडून द्या, इतरच इथली सिटिझनशिप, दोन्ही नाही मिळणार. आर्टिकल 9 विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आर्टिकल 9 ओके. Person voluntarily acquiring a citizenship of a foreign state not to be the citizen. Just read with article 8. जो ही पर्सन फॉरेन स्टेटची इथे सिटिझनशिप अक्वायर्ड करतोय तो इंडियाचा सिटिझनशिप नसणार आहे, कारण इंडियाकडे ड्युअल सिटिझनशिप नाही, सिंगल सिटिझनशिप आहे. ज्याही वेळेस तुम्ही दुसऱ्या स्टेटची सिटिझनशिप अक्वायर करता ऑटोमॅटिकली तुमची इंडियन सिटिझनशिप संपुष्टात येते, कारण आपल्याकडे दोन देशाची सिटिझनशिप होऊच शकत नाही. दिस इज वॉलंटरी. मग तुम्ही वॉलंटरी अक्वायर करताय, कशी करत आहे तुम्ही? वॉलंटरीली अक्वायर. तुम्ही US मध्ये गेला आणि तिथली सिटिझनशिप घेतली, ग्रीन कार्ड वॉटेवर काय काय असतं ते, आणि तुम्ही इथली सिटिझनशिप गमावून बसला, तुम्ही इथे सिटिझन आता नाही आहात. ओके. आर्टिकल 10 ओके. आर्टिकल 10 काय म्हणतोय? कंटिन्यूअस ऑफ द राईट ऑफ द सिटिझनशिप. हा एकदा जर तुम्हाला सिटिझनशिप मिळाली, जसं की मी सिटिझन आहे, तुम्ही सिटिझन आहे, इंडियन सिटिझन आहोत आपण, बरोबर नाही? वी आर रजिस्टर अंडर द इंडिया. जसं आपली गाडी रजिस्टर आहे, विमान रजिस्टर आहे, तसंच आपणही एक ह्युमन बिईंग, एक सिटिझन म्हणून इंडियामध्ये काय आहोत? रजिस्टर आहोत, बरोबर आहे? तर आपण रजिस्टर आहोत. ही रजिस्ट्रेशन कुठपर्यंत कंटिन्यू राहणार आहे? ऑफकोर्स तुम्ही जर वॉलंटरीली दुसऱ्या स्टेटची सिटिझनशिप घेतली तर हे कंटिन्यू राहणार नाही आहे, हे काय होणार आहे? संपुष्टात येणार, नॉट कंटिन्यू. कंटिन्यू कधीपर्यंत राहील? जोपर्यंत दुसऱ्या देशाची सिटिझनशिप अक्वायर्ड करणार नाही किंवा कुठल्याही कारणानुसार पार्लमेंट तुमची सिटिझनशिप काढून घेणार नाही. पार्लमेंट म्हणत असेल की त्याला आपल्या इंडियन सिटिझनशिप ठेवायचंच नाही आपल्याला, हा दुसऱ्या स्टेटचा आहे, तर मात्र तुमच्याकडनं कोण काढू शकते? फक्त पार्लमेंट. जो देतो तोच घेतो. पार्लमेंट सिटिझनशिप ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये कुठलेही बदल करायचे असेल तर ओनली कोण करणार आहे? पार्लमेंट. हे सगळे जे पूर्ण आर्टिकल्स आहेत ना, हे पार्लमेंटच्या हातचे. जिथे लिस्टमध्ये, स्टेट लिस्टमध्ये जर एखादं नाव दिलं असेल काही, तर तो स्टेट लिस्टमध्येच फक्त स्टेटला अधिकार आहे, गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंट. पण सिटिझनशिप इट इज नॉट अ मॅटर ऑफ द कॉन्क्युरंट ऑर द स्टेट लिस्ट, इट इज अ सब्जेक्ट ऑफ द सेंट्रल लिस्ट. दॅट्स वाय ते पार्लमेंट कधीही तुमची काढून घेतली सिटिझनशिप तर तुम्ही तिथून कंटिन्यू करू शकत नाही. अदरवाईज तुम्ही वॉलंटरी सोडली नाही तर कंटिन्यू करू शकता. त्यानंतर आहे 11. आर्टिकल 11. आर्टिकल 11 मध्ये म्हटलं आहे सिटिझनशिप काढून घेणे, कंटिन्यू करायची की नाही, काय करायची की नाही, रेग्युलेट करायची का, कुठल्या पर्सनला सिटिझनशिपमध्ये, सिटिझनशिपच्या लॉमध्ये काही चेंजेस करायचे का, जसं की आता न्यू सिटिझनशिप ॲक्ट आपल्याकडे आलेला आहे. हे सगळे चेंजेस आणि हे सगळे बदल आणि हे देणे घेणे, कुणाची सिटिझनशिप काढून घेणे, सगळे अधिकार कोणाला आहे? पार्लमेंटला. मग सिटिझनशिपवर कुठलाही प्रश्न आला तर अधिकार कोणाला आहे? पार्लमेंटला. लक्षात ठेवायचे. आर्टिकल 5 मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर सरळ यायचं आर्टिकल 8 मध्ये. 8 हा NRI साठी डील करतो. 9 मध्ये वॉलंटरीली सिटिझनशिप, ठीक आहे. 10 मध्ये कंटिन्यूस कुठपर्यंत राहील आणि 11 मध्ये पार्लमेंटला अधिकार आहे. बस झालं. एवढंच तुम्हाला सिटिझनशिप मध्ये लक्षात ठेवायचं आहे. तेही कधी? जर तुम्हाला पासच व्हायचं आहे, एकही मार्क गेला नाही, स्किप करू शकता. यू कॅन स्किप द सिटिझनशिप प्रोव्हिजन, बट तुम्हाला जर मार्क ऑप्टेन करायचे असेल तर ठीक आहे बाबा, आला तर आला, नाही आला तर नाही आला, पण मी एवढं तर पाठ ठेवतो, तर एवढं तुम्ही पाठ ठेवू शकता. क्लिअर? नाउ द थर्ड प्रोव्हिजन ऑफ अस विच इज व्हेरी व्हेरी वास्ट अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आज तर हा कम्प्लीट होणार नाही, जेवढा ट्राय होतो मी तेवढा असं होईल तेवढं मी ट्राय करणार आहे. दॅट इज पार्ट थर्ड. यू ऑल नो पार्ट थर्ड, दॅट इज फंडामेंटल राईट. ठीक आहे, सगळे मेंटल राईट्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे की नाही? फंडामेंटल राईट किती वर्ड आहेत? 3. आणि कुठे दिलेले आहे? पार्ट थर्ड मध्ये. सो समोर येऊया.
हे मॅग्ना कार्टा आहे, नॉट ऑब्सोल्यूट, क्वालिफाईड आहे. याच्यावर आपण एक एक्स्ट्रा लेक्चर्स घेणार आहोत. जे काही कॉन्स्टिट्यूशनचं अदर मटेरियल्स आहेत ते मी तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चरमध्ये प्रोव्हाइड करेल वेगळ्या पुस्तकातनं, की इंटरनल पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचा, मॅग्ना कार्टा आहे, किती वेळा अमेंडमेंट आहे, वॉटेवर जे काय ते आपण सगळं इथे नंतर बघूया. एक्स्ट्रा लेक्चर कॉन्स्टिट्यूशनमध्ये असेल त्याच्यामध्ये. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. तर सेक्शन 12 which is given on definition to us. Okay, so what is section 12? section 10 मध्ये डेफिनेशन दिलेले आहे. सो सेक्शन 12 स्पीक्स अबाउट द स्टेट. ओके, डेफिनेशन. स्टेट म्हणजे काय? आता स्टेट म्हणजे फक्त महाराष्ट्र स्टेट नाही, किंवा स्टेट म्हणजे नेमकं काय, तर स्टेट म्हणजे सगळंच. स्टेटचा अर्थ फक्त महाराष्ट्र स्टेट किंवा एखादा राज्य असा होत नाही. स्टेट म्हणजे पार्लमेंट, स्टेट म्हणजे राज्य, स्टेट म्हणजे महानगरपालिका, स्टेट म्हणजे लोकल अथॉरिटी, स्टेट सगळ्या प्रत्येक गोष्टीला इथे स्टेट यांनी म्हटलंय. जिथे जिथे तुम्हाला स्टेट हा शब्द दिसेल कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तिथे त्याच्यामध्ये लोकल अथॉरिटी सुद्धा इन्क्लुडेड आहे. कुठली? इन दिस पार्ट, अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर, द स्टेट इन्क्लूड द गव्हर्नमेंट and parliament of the India and the government of the legislature of the state and all local or other authorities within the territory of India or under the control of the government of India. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत खालच्या स्तरापासून पंचायती राजपासून तर पार्लमेंट पर्यंत प्रत्येक जी ऑथॉरिटी काम करते आहे ती कोण आहे? स्टेट आहे. याच्यामध्ये काही इजिस्टम जनरीज, ओके, सेम काइंड्स अँड एक युनिव्हर्सिटीज, इट इज अ स्टेट, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स, या सगळ्या आपण एक जे एक्स्ट्रा मटेरियल आहे ते नंतर बघणार आहोत. त्यानंतर सरळ या 12च्या आर्टिकल 12च्या 3 मध्ये. ओके, आर्टिकल 12(3) काय आहे? आर्टिकल 12(3) व्हॉट इज अ लॉ? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लॉची डेफिनेशन कधी कुठे दिलेली आहे? ओके, ॲक्च्युली मॉक इंटरव्ह्यूमध्ये की कुठेतरी एका विद्यार्थ्याला हाच प्रश्न विचारला, नाही मीच विचारला काहीतरी समथिंग, पण इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न कोणीतरी कोणाला विचारला की लॉ म्हणजे काय, तर त्याला सांगता नाही आला. नंतर त्याला कळलं की लॉ तर कुठे दिलेला आहे, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेला आहे लॉ. ठीक आहे की नाही? लॉ म्हणजे काय? लॉ म्हणजे तो एक सांगत बसला आपल्या परीने, बट लॉ ही डिफाईन कुठे गेलाय त्याला कळलंच नाही. ठीक आहे, त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन हा इतका डीपली वाचण्यासारखा विषय असतो. तर बघा, लॉची डेफिनेशन आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिली आहे. व्हॉट इज अ लॉ? ए मध्ये म्हटलं आहे इथे, इट इन्क्लूड्स एनी ऑर्डिनन्स. ठीक आहे, ऑर्डिनन्स. ठीक आहे, त्यानंतर ऑर्डर, ओके, बाय लॉज म्हणजे सब लॉज, रूल्स येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, रूल्स आहे, रेग्युलेशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नोटिफिकेशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कस्टम आहे आणि युसेज पण आहेत. ठीक आहे, अँड हॅव्हिंग द टेरिटरी ऑफ इंडिया फोर्स ऑफ लॉ. ओके, व्हॉट इज मीन बाय लॉ? लॉ म्हणजे फक्त कायदा नाही, आपले पुस्तकं नाही. लॉ मीन्स ऑर्डिनन्स, जे की गव्हर्नमेंट काढत आहे. लॉ मीन्स ऑर्डर, कोर्टाने एखादी ऑर्डर काढली, एखाद्या ऑथॉरिटीने एखादी ऑर्डर काढली. लाईक आपल्याला इथे काय, आपण लॉ फॉलो करतो. आपण काय फॉलो करतो? लॉ. फक्त याच्यामध्ये ऑर्डिनन्सच नाही, ऑर्डरही आहे. लाईक कोविडमध्ये 21 दिवस बाहेर निघू नका अशी कलेक्टरने ऑर्डर काढली, तर ती ऑर्डर सुद्धा काय आहे? आपल्यासाठी लॉ आहे. बाय लॉज, जे काहीही बाय लॉज आहेत आपले, जे स्पेशल लॉज आहेत, कस्टमर्स लॉ, ऑल दॅट बाय लॉज इज ऑल्सो द लॉ. ओके, दॅट रूल्स, एखादे रूल्स आहेत, एखाद्या गॅझेट्समध्ये रूल निघाले, हायकोर्टाचे काही रूल आहे आपल्याला फॉलो करायचे, ऑल द रूल इज लॉ, यालाही लॉ म्हणायचं. रेग्युलेशन, नोटिफिकेशन काढलं, एखादं कलेक्टरचं नोटिफिकेशन आलं, JMFCचं नोटिफिकेशन आलं, या कायद्याअंतर्गत वॉटेवर जे काहीही ते गव्हर्नमेंट आपल्या अंतर्गत अंडर द ऑथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट निघत आहेत कागदपत्र, ते सगळे लॉ आहेत. कस्टम, युसेजेस, ऑल द लॉ. कस्टम, व्हॉट इज मीन बाय कस्टम युसेज लॉ? 7 फेरे घेऊन लग्न करता, कुठे लिहिलंय का कायद्यामध्ये की 7 फेरे घेऊन लग्न केलं? नाही, बट दिस इज अ कस्टम, दिस इज अ युसेज अँड विच इज मेन्शन इन द हिंदू लॉ. So that types of custom, that types of uses treated as a law or becomes a law. ठीक आहे, सो हे सगळे शब्द तुम्हाला पाठ ठेवायचे की हे सगळे काय आहेत? आपले लॉची डेफिनेशन आपल्याला देतात. त्यानंतर बी मध्ये या, लॉज इन फोर्स म्हणजे काय? ठीक आहे, लॉज इन फोर्स म्हणजे काय? हेच लॉज इन फोर्स म्हणजे काय? असे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, हे लक्षात ठेवा. माइक्स बंद करा, थोडाच वेळ राहिलाय, नंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता. लॉ इन फोर्स इन्क्लूड्स लॉ पास्ड ऑर मेड बाय लेजिस्लेचर ऑफ द कॉम्पिटंट ऑथॉरिटी. लॉ इन फोर्स, आता ठीक आहे मॅम, लॉ म्हणजे हे सगळे, पण इन फोर्स मधले कुठे आहेत? लाईक आता हा आपण कॉन्स्टिट्यूशन वापरतो, लाईक इंडियन पिनल कोड वापरतोय किंवा यूज करतोय, तर जो लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटनी मेजॉरिटीनी पास केलेला लॉ आहे आणि आपण तो आता सध्या यूज करतोय आणि आपल्याला थोपलाय ह्या यूज करा
ठीक आहे की नाही, मी अगदी सरळ भाषेत सांगते. सो दॅट इज लॉ ऑफ इनफोर्स. काही पार्लमेंटचे भरपूर कायदे होते, काही आपण समोर कंटिन्यू केले, काहींना डॉक्टरना पिकलेप्स लावलं, त्यांना मागे टाकलं, जे इन्फोर्समध्ये नाही, जे सध्या आता यूजमध्ये नाही तर नाही. गव्हर्नमेंट ऑर्डिनन्स नोटिफिकेशन काढते आणि म्हणताय की यस आता मास्क कंपल्सरी करा. तर जेव्हा ऑर्डर काढली, ऑर्डिनन्स काढलं की आता मास्क पुढच्या 1 मंथसाठी कंपल्सरी करा, तर तो इन्फोर्स लॉ आहे. 1 महिन्यानंतर तो इन्फोर्स नाही आहे. दॅट इज मीन दॅट पर्टिक्युलर ऑर्डर, दॅट रेग्युलेशन इज नॉट इन्फोर्स. लॉ तर आहे, तो ऑर्डर तर आहे, रेग्युलेशन तर आहे, पुस्तक तर आहे, पण आता सध्या इन्फोर्स आहे की नाही हे मॅटर करतं. सो लॉ इन्फोर्स इन्क्लूड लॉ पास्ट, जे की लॉ कोणी पास केलेले आहे, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटनी पास केले आहे, कायद्यानी, इन लॉ, ओके, बाय दी लॉ, पार्लमेंट पास दी एनी ॲक्ट और मेड बाय द लेजिस्लेचर, लेजिस्लेचरनी बनवलेले आहे, और अदर कॉम्पिटेंट ऑथॉरिटी किंवा कुठल्याही कॉम्पिटेंट ऑथॉरिटीने बनवले, जसं की मुंबई महानगरपालिकेचे काही रूल्स असतील, पुस्तकं असतील, इन द टेरिटरी ऑफ इंडिया बिफोर द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड नॉट प्रिव्हियसली रिपील्ड. इन्फोर्समध्ये आहे, रिपील्ड केलेले नाही. रिपील्ड केलेले इन्फोर्स लॉ म्हटलं जात नाही. नॉट विथ स्टँडिंग दॅट एनी सच लॉ एनी पार्ट देअरऑफ मे नॉट बी देन इन ऑपरेशन आयदर ॲट ऑल ऑर इन द पर्टिक्युलर एरियाज. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलरली जिथे कुठे पार्लमेंटनी लॉ बनवलेले आहे आणि ते आत्ता सध्या अस्तित्वात आहे, रनिंगमध्ये आहे, इन्फोर्समध्ये, दॅट इज लॉ इन्फोर्स. ओके, सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 3A आणि B. क्लिअर? ऑल क्लिअर अबाउट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 12(3) हा खूप महत्वाचा आहे, हा वाचल्याशिवाय जायचं नाही आपल्याला. ओके ओके, नाव पुढे येऊया. राईट टू इक्वॅलिटी. आता आपल्याला फंडामेंटल जे राईट आहे ना, फंडामेंटल राईट, याला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, आर्टिकल 14 मध्ये दिलाय राईट टू इक्वॅलिटी. ठीक आहे की नाही, राईट टू इक्वॅलिटी, राईट टू मॅम इक्वॅलिटी. बोला मॅम आर्टिकल 13 राहिलं. आर्टिकल 13 आपण घेतलं नाही ना. नाही, आणि त्यामध्ये मॅम क्लॉज 3 आहे, A and B. नाही, 12च्या नंतर आपण आर्टिकल 30 घेतलं ना. नाही मॅम, डेफिनेशन्स मध्ये तुम्ही लगेच नाही नाही, सॉरी हा सॉरी सॉरी, क्लॉज 12 3 नाही मध्ये नाही, गेलं. 12 घेतला आपण आणि 13 मधलं आपण 3 घेतलं. 12(3) लिहिले मी बाय मिस्टेक, इथे पान पलटलं म्हणून. ठीक आहे, तेच होतं आपलं पहिलं. ठीक आहे, ही जी स्लाइड आहे ना आपली, कुठे गेली ती स्लाइड? ओके हो सॉरी, मॅम, स्लाइड गेली. चुकून 12. येस, चुकून 12 झालं, तेच होतं. ठीक आहे, ते जे लॉ इन्फोर्स येस. आणि लॉची डेफिनेशन दिली आहे ही 13(3) मध्ये आहे. ठीक आहे, आर्टिकल चुकला, बाकी सगळं बरोबर आहे. येस, 12 मध्ये डेफिनेशन आहे, 13 लॉ इनकन्सिस्टन्स विथ इन द डेरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट. जे ही लॉ इनकन्सिस्टन्स होते हे डॉक्टर ऑफ इक्लिप्स पाहणार आहोत, म्हणून मी त्याला बाजूला ठेवले. पण हे जे महत्त्वाचं तेवढं झालं. जे इनकन्सिस्टन्स होते आपण त्याला डॉक्टर ऑफ इक्लिप्स लावलं आणि जे कन्सिस्टंट आहे त्याला आपण कंटिन्यू केलेलं आहे. ओके, येस, ज्युडिशियल रिव्ह्यू. सो नाव आर्टिकल 14. आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटी दिलेली आहे. इक्वॅलिटी याच्यावरच आपला सगळा खेळ आहे, की आपण सगळं काही करतोय ते फक्त काय करतोय, कशासाठी, फक्त ओनली अँड ओनली टू मेंटेन द इक्वॅलिटी. ओके, सो राईट टू इक्वॅलिटी. त्यानंतर 15-16, त्यानंतर 15-16 नंतर आपण 17-18 पर्यंत राईट टू इक्वॅलिटीवरच काम करतोय, की ते इक्वॅलिटीवर काम करते. सगळं जे सेक्शन आर्टिकल्स डील्स करतात ना, इक्वॅलिटीवर आहे. त्यानंतर आपण समोर येऊया, दॅट इज राईट टू फ्रीडम. ओके, freedom which is deals with article 19, article 19 and article 20, article 20, article 21, article 22 आणि article 21 22 कुठपर्यंत दिलेले आहे, 22 पर्यंत दिले आहे. त्याच्यामध्ये एक अमेंडेड आहे. त्याच्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, एक्सप्लॉयटेशन, शोषण करू नये, हे राईट्स आहेत, हे तुमचे 23-24 दिलेले आहे. नंतर राईट टू रिलिजन 25, 26, 27, 28 दिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथे सॉर्टिंग आउट या आर्टिकल्सला करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता आर्टिकल 14. आर्टिकल 14 मध्ये काय म्हटलं आहे, आर्टिकल 14 हे पूर्ण बघावं लागणार फंडामेंटल राईट. नंतर आपण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच कॅप्चर करणार आहेत. सो राईट टू इक्वॅलिटी. The state shall not deny to any persons equality before law or equal protection of law within the territory of India. Okay,
इथे काय म्हटलंय स्टेट. आता स्टेट म्हणजे कोण कोण आहे याच्यात माहिती आहे तुम्हाला? पार्लमेंट आहे. पार्लमेंट असं करू शकत नाही. राज्य गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट करू शकत नाही. कुठली ऑथॉरिटी करू शकत नाही. महानगरपालिका नाही, नगरपालिका नाही, पंचायत नाही, हे सगळे स्टेट. ठीक आहे. तर स्टेट शॅल नॉट डिनाय. स्टेट तुम्हाला डिनाय करू शकतच नाही. शॅल नॉट डिनाय कशासाठी? इक्वॅलिटीसाठी. जर मी ग्रामपंचायतच्या ओटसाठी गेले आणि मला वोटिंग जर ग्रामपंचायत करू देत नसेल सगळ्या लिगली फॉर्मॅलिटीज पूर्ण करून, तर स्टेट आहे गव्हर्नमेंट पंचायत तिथे, आणि स्टेट मला डिनाय करू शकत नाही. बिकॉज आय हॅव अ राईट टू इक्वॅलिटी, राईट टू वोट टू एनी पर्सन, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, टू एनी पर्सन. इथे कुठल्याही प्रकारे म्हटलं नाही फक्त मेलला, फक्त फिमेलला, फक्त इंडियन सिटीजनला. दिस डील्स विथ द एव्हरी पर्सन. म्हणजे सिटीजन असेल, सिटीजनला इथे राईट आहे इंडियामध्ये फिरायचा, तर त्याला डिनाय करू शकणार नाही. हां, वोट करण्याला डिनाय करेल कारण त्याला लिगल राईट नाही आहे. तर सेक्शन आर्टिकल 40 जो आहे तुमचा एनी पर्सनला डील करतो. काही आर्टिकल्स आहेत ते फक्त सिटीजनला फेवर करतात, काही आर्टिकल आहेत ते पूर्ण पर्सनला. पर्सन इन द सेन्स की सिटीजन अँड नॉन सिटीजन. ओके, सिटीजन अँड नॉन सिटीजन. क्लिअर? सो बोथ आहे. तर लक्षात ठेवा आर्टिकल 14 डील्स विथ द सिटीजन अँड नॉन सिटीजन, दोन्ही त्यांना फेवर करतोय. इक्वॅलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. ओके, दोन शब्द दिलेले आहे की इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे सारखे आहे, आणि कायदाही सगळ्यांना सारखा आहे. इक्वल प्रोटेक्शन, कायदा हा सगळ्यांना काय करणार आहे? इक्वल प्रोटेक्शन देणार आहे. कॉन्स्टिट्यूशन सगळ्यांना इक्वल प्रोटेक्शन देणार, आणि जे कॉन्स्टिट्यूशन राईट देतो त्यांनाही सगळ्यांना इक्वली राईट्स इथे दिलेले आहे. लॉ विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया. दिस इज जस्ट आर्टिकल 14 इतकंच दिलेले आहे. काही केस लॉज वगैरे असेल तर ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. आता आर्टिकल 15. आर्टिकल 15 काय म्हणतो? प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन अ ग्राउंड ऑफ अ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ अ बर्थ. ओके, दोन सेक्शन आहेत आपल्याकडे, आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन, इथे प्रोहिबिट केलेलं आहे. प्रोहिबिशन सांगते की डिस्क्रिमिनेशन करू नका. आपल्या इथे डिस्क्रिमिनेशन अजिबात चालणार नाही. कोण म्हणताय? इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 15. पुढे म्हटलं आहे कशावर, कुठल्या ग्राउंडवर डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, पण स्पेसिफिकली पाहिजे ना काहीतरी ग्राउंड. तर रिलीजन, कुठल्याही धर्मावर तुम्ही इथे डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही की तुम्ही या धर्माचे आहेत, मी या धर्माचे, सगळे सारखे, कारण प्रिएम्बलनी सांगून ठेवलेलं आहे. ठीक आहे, प्रिएम्बल सांगतात. त्यानंतर रेस, कुठल्याही जाती, धर्म जे काय आहे ते, कास्ट, ठीक आहे की नाही, सेक्स, तुम्ही विमेन आहे, मी मेन आहे, तुम्ही ट्रान्सजेंडर आहे, याच्यावर तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. प्लेस ऑफ ए बर्थ, तुम्ही या प्लेसमधून जन्म घेऊन आलेला आहेत, आम्ही इथले आहोत, तुम्ही राजस्थानचे आहात, आम्ही इंडियाचे, आम्ही मराठवाड्यातले आहोत, आम्ही विदर्भातले आहोत, आम्ही महाराष्ट्रात, कुठल्याही प्लेसवरून तुम्ही इथे त्यांना कोणालाही कोणी डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. ओके, प्रोहिबिट, कॉन्स्टिट्यूशन प्रोहिबिट द डिस्क्रिमिनेशन. ओके, सो या ग्राउंड्सवर तुम्ही डिस्क्रिमिनेट करू शकत नाही कुठल्याही प्रकारे. त्यानंतर म्हटलंय की 2 मध्ये सांगितलं की नो सिटीजन, सिटीजन, कुठलाही सिटीजन इथे डिस्क्रिमिनेट केला जाणार नाही आणि कोणताही सिटीजन डिस्क्रिमिनेट करणार नाही. कशावर? ग्राउंड ओनली ऑन द रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ ए बर्थ, एनी ऑफ द देम, अँड बी सब्जेक्ट टू द डिसॅबिलिटी, लायबिलिटी, रेस्ट्रिक्शन कंडिशन विथ रिगार्ड टू. कुठल्याही प्रकारे कंडिशन्स लावू नका, डिसॅबल, लायबिलिटी करू नका, रेस्ट्रिक्ट करू नका, रेस्ट्रिक्शन सुद्धा करू नका. कशासाठी? टू ॲक्सेस टू शॉप, कोणालाही कोणाच्या दुकानात, मी एक छान दुकान टाकलं आणि मी म्हणते की या या धर्माचे लोकच फक्त तिथे येतील माझ्या शॉपमध्ये, असं मी करू शकत नाही. शॉप काय आहे? एक पब्लिक ॲक्सेसचं ठिकाण आहे, त्यामुळे तिथे मला सगळ्यांना येऊ द्यावं लागेल. पब्लिक रेस्टॉरंट, हॉटेल, प्लेसेस ऑफ द पब्लिक एंटरटेनमेंट, इथे कोणीही कोणाला रेस्ट्रेंट कंडिशन करू शकत नाही ऑन द ग्राउंड ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. ओके, नाउ the use of a well, tanks, bathing ghats, roads and place of the public resorts maintained wholly or partly out of the state funds are dedicated to the use of the general public. कुठलेही एंटरटेनचे ठिकाण असो, मूवीज बघायला जात आहेत थिएटरमध्ये, कुठल्याही गार्डनमध्ये जात आहे, कोणीही कोणाला डिस्क्रिमिनेट इथे करू शकत नाही. भलेही तुम्ही त्या प्रॉपर्टीचा ओनर आहात, तुम्ही म्हणाल मी ओनर आहे, असं कसं येणार नाही? हां, मी माझ्या घरात डिस्क्रिमिनेशन करू शकते, तुम्हाला येऊ द्यायचं नाही, पण त्या ग्राउंडवरून नाही. ठीक आहे, मी जर तुम्ही क्रिमिनल ट्रेस पास करत असेल तर मी म्हणेल की माझ्या घरी यायचं नाही तुम्ही, पण मी असं म्हणू शकत नाही की तुम्ही या जातीचे, या धर्माचे आहे, मी तुम्हाला येऊ देत नाही. असं होऊच शकत नाही. कोणीही कोणाला डिस्क्रिमिनेट करू शकत नाही, आणि इथे तर पब्लिक प्लेसबद्दल सांगत आहे. सो प्रोहिबिशन ऑफ द डिस्क्रिमिनेशन. नाऊ समोर जो
15.3 दिलाय, दॅट इज 15.3 जो आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 15.3 विच इज स्पीक्स अबाउट द स्पेशल prohibition and positive discrimination. This section, this article deals with the positive discrimination. What is mean by positive discrimination? Nothing in this article shall prevent the state from making any special provision for women or children. Yes, वरती तर म्हटलंय, ठीक आहे की नाही, कायदा आपला नेहमी सांगतो की यस हे असं असं आहे, तसं तसं आहे, पण प्रोवायझो काय म्हणतो, मला पण ऐकून घ्या, थांबा थोडं, मी काहीतरी वेगळं सांगतोय. त्यामुळे रिलिजन, सेक्स, कास्ट, बर्थ प्लेस, रेसवर तुम्ही डिस्क्रिमिनेशन नाही करू शकत, तरीही स्टेट मात्र इथे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करू शकतं की यस, डिस्क्रिमिनेशन ऑफ द सेक्स, की विमेनला आपण इथे काय करू, अपॉर्च्युनिटी देऊ जॉबमध्ये, 33% आरक्षण देऊ, चाइल्डसाठी आपण काहीतरी पॉलिसी काढू, अशा प्रकारचे धिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आपण करू शकतो. म्हणजेच कोण स्टेट काही कायदे, काही लॉ, काही अपॉर्च्युनिटीज अशा देऊ शकतो विमेनला अँड चाइल्डला. अँड धिस इज अशा प्रकारचे दिलं तर मेन इथे माझा कॉन्स्टिट्युशनल राईट व्हायोलेट झाला अकॉर्डिंग टू द आर्टिकल 15. कारण इथे सांगितलंय की सेक्स मेल आहे, फिमेल आहे, तरी आम्ही डिस्क्रिमिनेशन करणार नाही. पण स्टेटने तर डिस्क्रिमिनेशन केला, वुमेनला 33% आरक्षण दिलं आणि आम्हाला दिलं नाही. सो दिस इज अ नॉट अ डिस्क्रिमिनेशन, दिस इज अ पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. अगेन वाय? बिकॉज वी हॅव मेंटेन द आर्टिकल 14. आपल्याला मेन आणि वुमेनमध्ये इक्वॅलिटी आणायची आहे, विमेनला वरती न्यायचं आहे मेन्स बरोबर, म्हणून आपण हे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन इथे करतोय. अँड दॅट इज वी कॉल्ड पॉझिटिव्ह, नॉट अ निगेटिव्ह. नाव 4 मध्ये सांगितलं आहे, nothing in this article or clause 2 of article 29 shall prevent the state from making any special provision for the advancement of a socially and educationally backward classes of the citizen of the scheduled caste and scheduled tribes. फर्स्ट अमेंडमेंट, ॲक्च्युली दिस इज फर्स्ट अमेंडमेंट आहे, हे अमेंडमेंट तुम्हाला मिळून जाईल नंतर. तर फर्स्ट अमेंडमेंट आहे की सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेससाठी चंपकराजन दोराई समथिंग केस आहे याच्यामध्ये. सो इथे तुम्ही करू शकता डिस्क्रिमिनेशन. ओके, सोशली आणि बॅकवर्ड जे क्लास आहे त्यांना अपॉर्च्युनिटी देऊ शकता जॉबमध्ये, प्रमोशन्समध्ये, आणि त्यांना वरती तुम्ही आणू शकता. त्यानंतर थर्ड आहे नथिंग इन दिस, पुन्हा खाली तेच दिलेले आहे सेम, की तुम्ही SC ST साठी, शेड्यूल ट्राईब्स अँड कास्टसाठी सुद्धा पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करू शकता. त्यांच्या वॅकन्सी जास्त काढू शकता, त्यांना कमी पर्सेंटेज, कमी फीजवर तुम्ही इक्वॅलिटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. अँड दिस इज द ड्युटी ऑफ द स्टेट टू प्रमोट द one types of tribes or women or child, etc. Okay, and this is a positive discrimination, this is not a discrimination or this is not a violation of article 15. Clear? आला 15 लक्षात. आता लक्षात काय ठेवायचं एक्झामिनेशनसाठी? एक्झामिनेशनसाठी आर्टिकल 15 ची हेडिंग अत्यंत महत्त्वाची आहे. हेडिंगमध्ये पूर्ण पाठ असलं पाहिजे. आर्टिकल आणि त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स आहेत, ह्या अमेंडमेंट मी तुम्हाला लिहून देणार आहे नंतर, केस लॉज मी तुम्हाला लिहून देणार आहे नंतर. ओके, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं 15 कशावर डिस्क्रिमिनेशन, कुठल्या कुठल्या ग्राउंडवर इथे डिस्क्रिमिनेशन करण्यात येऊ नये, प्रोहिबिटेड आहे. क्लिअर? सेक्शन 16 सॉरी आर्टिकल काय आहे, दुसरे पण पुस्तक सुरू आहे, CRPC अँड ऑल दॅट, त्याच्यामुळे सेक्शन माझ्या तोंडात येते, सॉरी. ओके, आर्टिकल equality of opportunity in matter of a public employment. Article 16 which is deals with the equality. Of course equality बद्दलच डील करतोय, पण इक्वॅलिटी कशाची? इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी मॅटर ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट, म्हणजेच काय, गव्हर्नमेंट जॉब. ठीक आहे, पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये अपॉर्च्युनिटी द्या असं हे म्हणतात. स्टार्टिंगला सेक्शन सांगतो की ऑल सिटीजनला, दिस सेक्शन डील्स विथ अगेन द सिटीजन, नॉट बाय द पर्सन. फॉरेनरला जॉब द्या इथे असं म्हटलेलं नाही आहे. ओके, सो मीन्स सिटीजन. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं, इथेच लिहून ठेवायचं. हा सेक्शन, हा आर्टिकल कोणाशी डील करतोय? सिटीजनशी डील करतोय. कोणाशी डील करत नाही आहे? पर्सनशी डील नाही करतोय, म्हणजे फॉरेनरला इथे मिळणार नाही. सो सिटीजन. ओके, सो सिटीजनला डील करतो आहे, आणि सिटीजनला डील करत असल्यामुळे इथे सिटीजनला, प्रत्येक सिटीजनला तुम्हाला इथे नोकरी द्यावी लागणार आहे. सगळ्यांना सारखी अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे द्यावी लागणार आहे. अगेन खाली काही सेक्शन्स आर्टिकल दिलेले आहे, आणि खालच्या आर्टिकलमध्ये इथे म्हटलं आहे की यस तुम्ही डिस्क्रिमिनेशन करू शकता. काही अमेंडमेंट दिले आहे, तुम्ही डिस्क्रिमिनेशन कसं करू शकता. तुम्ही जॉबमध्ये डिस्क्रिमिनेशन करू शकता. विमेन्सला, ST SC OBC कम्युनिटीज ज्या असतील त्यांना तुम्ही ते डिस्क्रिमिनेशन करून, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करून जॉबमध्ये प्रमोट करू शकता. मोर ओव्हर हा जो आर्टिकल आहे ना, याच्यामध्ये थोडा हेडिंगमध्ये फरक आहे. इक्वॅलिटी, अपॉर्च्युनिटी, मॅटर ऑफ द एम्प्लॉयमेंट,
तिथे डिस्क्रिमिनेशन करू नका म्हणून 15 मध्ये ग्राउंड्स दिले होते. इथे मात्र नो सेकंडमध्ये 16 सेकंडमधला लक्षात ठेवा. नो सिटीजन शॅल ऑन द ग्राउंड ओनली ऑफ ए रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स and place of a birth, okay, place of birth and residence of them, and अजून सांगताय तिथे एक डिसेंट्स अँड रेसिडेंट्स, हे दोन रेसिडेंट्स अँड डिसेंट हे दोन इथे काय केलेले आहे, एक्स्ट्रा टाकलेले आहे. डिसेंट्स मीन्स स्कूल. आता तुम्हाला जॉब द्यायचं, इक्वॅलिटी इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट द्यायची आहे, तर तुम्ही रिलिजनवरून डिस्क्रिमिनेट करू नका. स्टेटला सांगितलंय. गव्हर्नमेंटने असं अजिबात करू नये की हा या रिलिजनचा आहे म्हणून याला आम्ही जॉब देत नाही. रेसवरून डिस्क्रिमिनेशन करू नका, कास्टवरून नाही, मेल फिमेल आहे म्हणून डिस्क्रिमिनेशन करू नका, प्लेस ऑफ ए बर्थ आहे या जागेचा आहे त्या जागेचा आहे म्हणून डिस्क्रिमिनेशन करू नका. ओके, रेसिडेंट्सवरून की हा इथला रहिवासी आहे म्हणून डिस्क्रिमिनेशन करू नका, आणि डिसेंट ह्या कुळाचा आहे या कुळाचा आहे त्या कुळाचा आहे म्हणून करू नका. तर आर्टिकल 16(2) मध्ये हे 2.15 पेक्षा जास्त तुम्हाला दिलेले आहेत. क्लिअर? हे दोन लक्षात ठेवायचे, रेसिडेंट्स आणि डिसेंट. या पॉइंटवर सुद्धा तुम्हाला इथे काय केलं जाणार आहे, डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. बट अगेन तुम्ही तर म्हणाल मॅडम केलं जातं डिस्क्रिमिनेशन, ते कसं? लाईक आत्ताच आमच्या काही मॉक इंटरव्ह्यूला विद्यार्थी गेले, त्यांना इंटरव्ह्यूज देऊ दिलं नाही कारण ते आउट ऑफ स्टेट होते, महाराष्ट्र स्टेटचे नव्हते, माझेच विद्यार्थी होते ते. का? कारण की तिथे काही रूल्स मॅच होत नाही आहे. येस, बिकॉज दिस इज द पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. जसे की इथे रेसिडेंटवरून डिस्क्रिमिनेशन करता येत नाही, सगळ्या गोष्टी करायत, पण MPSCचे रूल काय माहिती आहे, तर रूल इज अ लॉ, सो लॉ विल प्रिवेल. सो अशा प्रकारे हे तुम्हाला हे पॉईंट इथे लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये एक अमेंडमेंट आहे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. तर ती अमेंडमेंट आपल्याला 16(6) अमेंडमेंट आहे, ती 16(6) मधली, ठीक आहे. EWS साठी 10% रिझर्वेशन 2019ची अमेंडमेंट आहे, ठीक आहे. ह्या तुम्हाला अमेंडमेंट्स वगैरे सगळे मिळून जातील. बाकी इथे या सेक्शन्समध्ये अजून 77th अमेंडमेंट आहे, एक 85th अमेंडमेंट आहे, मी तुम्हाला देईल. अमेंडमेंटची चिंता नको, ठीक आहे. आता सेक्शन आर्टिकल्स जे आहेत बाकीचे आपण सगळे उद्या पाहणार आहोत. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा काय डाऊट्स आहेत तुम्ही मला विचारू शकता.